Good morning everyone. In previous lecture we have started the practice set 2.5 and we have solved up to question number 3rd. Now we are going to solve the question number 4th. So see here question number 4 बघूयात आपण. बघा प्रॅक्टिस सेट 2.5 क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन काय आहे बघा. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. दिलेल्या रूटचा यूज करून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रिपेअर करायचं आहे. ओके, देन सी हियर वी आर गोइंग टू सॉल्व फर्स्ट एक्झाम्पल. आय हॅव रिटन ऑल 4 एक्झाम्पल्स हियर. वी आर गोइंग टू सॉल्व वन बाय वन. सी हियर आपण एकानंतर एक सॉल्व करत आहोत. बघा, लेट अल्फा अँड बीटा बी दी रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. लेट अल्फा आणि बीटा आपण त्यांनी रूट्स फक्त दिलेत, त्यामध्ये आपण अल्फा आणि बीटा हे लेटर ॲझ्युम केलेले आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं की 2 रूटमधल्या एका रूटला आपण अल्फा म्हणणार आहोत आणि दुसऱ्या रूटला आपण बीटा म्हणणार आहोत. त्यामुळे इथे आपण असाइन केलेलं आहे लेट अल्फा अँड बीटा बी दी रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. यू कॅन राईट हियर रूट्स ऑफ द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑल्सो. ओके, हियर given roots are 0 and 4. Out of that, let first root is equals to alpha is equals to 0 and second root is equals to beta. So beta is equals to 4. First root alpha mana, second root beta mana. Okay, now we are going to calculate the sum and product of the roots. Sum of the roots and product of the roots. Sum of the roots means alpha plus beta and product of the roots means alpha into beta. So we are going to calculate here. See here, alpha plus beta is equals to 0 plus 4. Always substitute these value inside the bracket. मी नेहमी म्हणते की व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना नेहमी ब्रॅकेट टाका, जेणेकरून तुमचे प्लस मायनसमध्ये ज्या चुका होणार आहे, जे एरर्स राहणार आहेत ते रिमूव्ह करता येतील. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज inside the bracket. Alpha plus beta, value of alpha is 0, value of beta is 4. So 0 plus 4, both signs are positive. So 0 plus 4 is equals to 4, called equation number first. And now we are going to calculate the product of the roots. Alpha into beta is equals to 0 into 4, that is equals to something into 0 is always equals to 0. That's why this equation becomes 0, called equation number second. बघा, दोघांची सम आली 0 प्लस 4 आणि प्रोडक्ट आला 0 इंटू 4 इज इक्वल्स टू 0. वी हॅव असाइन इक्वेशन 1 आणि 2 असे आपण त्यांना नंबर दिलेले आहेत. ओके, नाव सी द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा इज दिस वन. इज अ स्टँडर्ड फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस इनसाइड द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा आउटसाइड द ब्रॅकेट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. हे जे स्टँडर्ड फॉर्म आहे हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. तुम्हाला या टाईपची एक्झाम्पल एका मार्कासाठी विचारली जाऊ शकतात. ओके, 1 मार्कची एक्झाम्पल आहेत, समटाइम्स 2 मार्क्स ऑल्सो. सो जस्ट हियर एक्स स्क्वेअर ॲज इट इज, मायनस साईन ॲज इट इज. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्टमध्ये आली होती 4, डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. एक्स ॲज इट इज फ्रॉम दी फॉर्म्युला, प्लस साईन फ्रॉम दी फॉर्म्युला, अल्फा इंटू बीटा from equation number second, product of the root. You can also put here bracket. So we have just used equation 1 and 2 here and substitute the values of alpha plus beta is equals to 4 and alpha into beta is equals to 0. फक्त value substitute केले. Now we are going to calculate. See here, x square minus 4, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे म्हणजे मायनस येणार आहे. 4 इंटू एक्स 4x आणि हा 0 आपण लिहिलेला नाही, म्हणजे इथं सीची व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड इक्वेशन सीची व्हॅल्यू या ठिकाणी काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, सो जस्ट राईट दी आन्सर लाईन. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल्स टू 0. नाव वी आर गोइंग टू सॉल्व दी सेकंड इक्वेशन. सी हियर स्टार्टिंग सेम आहे, काही चेंज नाही आहे. लेट अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ दी रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हियर रूट्स आर 3 अँड मायनस 10. सो लेट अल्फा इज इक्वल्स टू 3, बीटा इज इक्वल्स टू मायनस 10. पहिल्या रूटला अल्फा म्हणा, दुसऱ्या रूटला पहिल्या किमतीला अल्फा म्हणा, दुसऱ्या किमतीला काय म्हणायचं आहे, बीटा. सो अल्फा इज इक्वल्स टू 3, बीटा इज इक्वल्स टू मायनस 10. नाव वी कॅल्क्युलेट द सम ऑफ दी रूट्स अँड प्रोडक्ट ऑफ दी रूट्स. म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची. अल्फा प्लस बीटा 3 प्लस मायनस 10. ओके, सबस्टिट्यूट व्हॅल्यूज इनसाइड द ब्रॅकेट सांगितले. मग इथं बघा 3 प्लस मायनस 10 म्हणजेच 3 मायनस
10 आणि सायन्स काय आहे तिथं डिफरंट, सायन्स आर डिफरंट, सो सबट्रॅक्ट द नंबर्स. 10 minus 3 7 आणि बिगर नंबर साइन इज निगेटिव्ह, सो आन्सर इज -7. ओके, कॉल्ड इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव प्रोडक्ट ऑफ द रूट्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 3 इंटू -10. दोघांचे साइन वेगळे आहेत. गुणाकारामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये इफ साइन्स आर डिफरंट देन आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. 10 3 is 30, so it becomes -30, called equation number second. And now we are going to write the standard equation. The quadratic equation whose roots are alpha and beta is x square minus alpha plus beta into x plus अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. नाव सेम वरच्यासारखं सॉल्व करायचं आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पहिला आहे तसं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून -7 सबस्टिट्यूट केलेली आहे आणि अल्फा इंटू बीटाची इक्वेशन 2 वरून -30 सबस्टिट्यूट केलेली आहे. सिम्प्लिफिकेशन बघा, युझिंग इक्वेशन 1 and 2 इथं आपण ब्रॅकेटमध्ये रिझन लिहिलेलं आहे. एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस इंटू मायनस प्लस 7x प्लस इंटू मायनस -30 इज इक्वल्स टू 0. राईट डाऊन द आन्सर लाईन. दिस इज अवर final answer. X square plus 7x minus 30 is equals to 0 is the required quadratic equation. Now we are going to solve the third example. Let alpha and beta be the roots of the quadratic equation. Here given roots are alpha 1/2 and -1/2. So first half is alpha, -1/2 is beta. पहिलं रूट अल्फा माना, दुसरं रूट बीटा माना. त्यामुळे अल्फा बरोबर 1/2 आणि बीटा बरोबर -1/2 येणार आहे. ओके, नाव कॅल्क्युलेट द सम अँड प्रोडक्ट ऑफ द रूट्स. अल्फा प्लस बीटा म्हणजेच हाफ प्लस -1/2. फक्त व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये टाकलेले आहेत बघा, मधला प्लस आहे, ही दिलेली व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. रिमूव्ह द ब्रॅकेट्स. 1/2 -1/2 बिकम्स 0. हाफ गेट्स कॅन्सल, सो इट बिकम्स बोथ साइन्स आर डिफरंट, सो नंबर्स गेट्स कॅन्सल. कॉल इक्वेशन नंबर फर्स्ट. फायनल आन्सर इथं काय आलेला आहे 0. नेक्स्ट वन अल्फा इंटू बीटा. 1/2 इंटू -1/2 बघा, मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर 1 इंटू 1 1, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर 2 2 जा 4. हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. इफ मल्टिप्लिकेशनमध्ये साइन्स आर डिफरंट देन आन्सर इज निगेटिव्ह, सो आन्सर इज -1/4 इज द प्रोडक्ट. न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर 1, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर 4. बोथ साइन्स आर डिफरंट, दॅट्स वाय आन्सर इज -1/4. आय होप तुम्हाला हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं असेल. कॉल इक्वेशन नंबर सेकंड. राईट दिस स्टँडर्ड इक्वेशन ॲज इट इज. x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equals to 0. Substitute the values. सम आली होती 0 आणि प्रोडक्ट आला होता -1/4. मग 0 इंटू एक्स काय येणार आहे या ठिकाणी बघा, 0 इंटू एक्स डेफिनेटली काय येणार आहे 0. सबस्टिट्यूट केलेले आहेत व्हॅल्यू आणि हे प्लस आणि मायनस -1/4 इज इक्वल्स टू 0. 0 हा रिमूव्ह करून टाका. एक्स स्क्वेअर -1/4 इज अवर फायनल आन्सर. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे दिसायला कसं तरी दिसतंय तर यू कॅन मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 4. जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 इंटू एक्स स्क्वेअर 4x स्क्वेअर, 4 इंटू 1/4 4 गेट्स कॅन्सल 1 येणार आहे. म्हणजे हे इक्वेशन या पद्धतीनं जर या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय केलं तर या पद्धतीचं इक्वेशन तयार होऊ शकतं. दोन्हीपैकी कोणतंही आन्सर तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार आहेत. ओके, राईट डाऊन द आन्सर लाईन. नाव वी आर गोइंग टू सॉल्व द फोर्थ एक्झाम्पल. मी जाणीवपूर्वक इथं फोर्थ एक्झाम्पलला स्टार केलेला आहे कारण पहिल्या 3 एक्झाम्पलपेक्षा फोर्थ एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे आणि या टाईपची एक्झाम्पल रूटमधलं दिसलं की डेफिनेटली तुम्हाला थोडंफार का होईना नाही म्हटलं तरी टेन्शन येतं. टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जर तुमच्या अल्जेब्रिक आयडेंटिटीज पाठ असतील तर तुम्हाला हे एक्झाम्पल्स व्यवस्थितपणे सॉल्व करता येतील. बघा, लेट अल्फा, सेम प्रोसेस आहे, नो चेंज. लेट अल्फा अँड बीटा बी दी रूट्स ऑफ दी रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हिअर गिवन रूट्स आर, फर्स्ट रूट इज 2 minus root 5 अँड सेकंड रूट इज 2 plus root 5. म्हणजे ह्याला आपण काय असाइन करणार आहोत, पहिल्या रूटला अल्फा, हा पूर्ण अल्फा आहे आणि हा दुसरा रूट आहे त्याला काय म्हणणार आहोत बीटा. सो लेट अल्फा इज इक्वल्स टू 2 minus root 5 अँड बीटा इज इक्वल्स टू 2 plus root 5. मी मुद्दाम इथं एका पुढे एक दोन्ही रूट लिहिलेले आहेत, कॉमा दिलेला आहे या ठिकाणी. नाव सी हिअर. नाव वी कॅल्क्युलेट दी सम अँड प्रोडक्ट ऑफ दी रूट्स. पूर्ण प्रोसेस सेम आहे, नो चेंज. बघा, नाव वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट अल्फा प्लस बीटा. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये टाका म्हटलं होतं, त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला इथं लक्षात येते. बघा, अल्फा लिहिलेला आहे, मध्ये मायनस साईन आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बीटा लिहिलेला आहे, मध्ये प्लस साईन आहे. आणि फॉर्म्युल्यामधले अल्फा प्लस बीटा, दिस वन इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, दिस वन इज द व्हॅल्यू ऑफ द बीटा, दिस वन इज द plus sign from the formula. So we have just substituted the values of alpha and beta. So 2 minus root 5, remove the brackets, plus 2 plus root 5. इथं बघा minus root 5 plus root 5 gets cancel. Remaining terms are
2 + 2 अँड 2 + 2 किती येणार आहेत? डेफिनेटली 4. कॉल्ड इक्वेशन नंबर फर्स्ट. पुन्हा एकदा सांगते. अल्फा प्लस बीटा, अल्फाची व्हॅल्यू टाकली, बीटाची व्हॅल्यू टाकली, ब्रॅकेट रिमूव्ह केले. पहिला 2 - √5 प्लस बीटाची व्हॅल्यू 2 + √5, निगेटिव्ह पॉझिटिव्ह गेट्स कॅन्सल, रिमेनिंग टर्म्स आर 2 + 2. 2 + 2 काय आले या ठिकाणी? 4 आले. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधी या टाईपची रूटमधली एक्झाम्पल असतात, जेव्हा तुम्ही सम घेता, डेफिनेटली तुमची सेकंड टर्म कॅन्सल होते. बघा इथं सेकंड टर्म काय होणार आहे? कॅन्सल. कोणतीही व्हॅल्यू घ्या, हे 5 आधी असतं, √5 नंतर असतं, तर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असतो. त्यामुळे डेफिनेटली तुमचा एक पार्ट या ठिकाणी सेकंड पार्ट काय होतो? डेफिनेटली कॅन्सल होत असतो. या टाईपची एक्स्ट्रा एक्झाम्पल मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट अँड सॉल्व. ओके, यू कॅन टेक स्क्रीनशॉट. एक्स्ट्रा एक्झाम्पल तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या जे आधीचं ओल्ड टेक्स्टबुक होतं त्यामधले मिळतील, किंवा मी स्वतः प्रिपेअर करून टाकते. यू कॅन सॉल्व इट. सो नाव वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट. आय होप, मला वाटतं की अल्फा प्लस बीटाच्या सममध्ये तुम्हाला डाऊट नसा. नाव वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट अल्फा इंटू बीटा. 2 - √5, 2 + √5. सबस्टिट्यूट केलेत फक्त व्हॅल्यू. इथं बघा 2 - √5, 2 + √5. इट मीन्स दॅट दिस वन इज a + b अँड a - b. डेफिनेटली याचा आन्सर आपण पाठीमागच्या एक्झरसाइजमध्ये सॉल्व केलेलं आहे. आन्सर येतं a² - b². ही आयडेंटिटी आपण इथं प्रोडक्ट घेताना वापरणार आहोत. आयडेंटिटी लिहून ठेवा. बघा a - b, a + b. a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे √5. सो आन्सर लिहिलेला आहे a² - b² म्हणजेच 2² - √5². 2² किती येणार आहे? 4. आणि √5चा स्क्वेअर, रूट साईन निघून जाणार, मिडल साईन निगेटिव्ह ॲज इट इज लिहिलेला आहे. 2चा स्क्वेअर आहे 4, निगेटिव्ह साईन ॲज इट इज, √5चा स्क्वेअर आहे 5. हिअर बोथ साईन्स आर डिफरंट. सो वी आर गोइंग टू टेक द सबट्रॅक्शन. 5 - 4 1 आणि बिगर नंबर साईन इज निगेटिव्ह. सो तुमचा आन्सर काय आलं या ठिकाणी? -1. प्रोडक्टमध्ये काय होतं बघा, a² - b² वापरायचा. ही आयडेंटिटी तुम्हाला प्रोडक्टमध्ये वापरणे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर सबट्रॅक्शन घ्या, जेणेकरून स्क्वेअर रूट्स कॅन्सल होतील. फायनल आन्सर आपलं या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे तुमचं -1. सो जस्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज इन द स्टँडर्ड इक्वेशन. द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा इज x² - अल्फा + बीटा इंटू x + अल्फा बीटा इज इक्वल्स टू 0. नाव वी आर गोइंग टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली होती 4 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली ती -1. बाकीचं काही चेंज नाही, जस्ट सबस्टिट्यूशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2. म्हणजेच काय बघा, x² - 4x ± -1 इज इक्वल्स टू 0. x² - 4x - 1 इज अवर फायनल आन्सर. राईट डाऊन दी आन्सर लाईन. Now we are going to solve the example number 7 directly. example 7 डायरेक्ट घेतलेला आहे कारण ते थोडंसं वेगळं आहे. आणि त्यानंतर जी प्रूफची एक्झाम्पल आहे ती मी नंतर सगळ्यात शेवटी या व्हिडिओच्या तुम्हाला बघायला मिळतील. नाव सी हिअर एक्झाम्पल नंबर 7. द रूट्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल असेल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट पार्टमध्ये आपण शिकलो की व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू किती असते या ठिकाणी 0. रिअल आणि इक्वल असेल तर डेल्टाची व्हॅल्यू 0 एवढं लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला इथं ही एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी हेल्प होणार आहे. राईट डाऊन द गिवन 3y² + ky + 12 इज इक्वल्स टू 0. तुम्हाला काही येऊ अगर ना येऊ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा लेसन दिसला की फॅक्टरायझेशन मेथड सोडली तर बाकीच्या सर्व एक्झाम्पल्समध्ये गिवन लायचं कम्पेअर करायचं, ABC काढायची. ओके, बाकी पुढची फर्दर प्रोसेस येऊ अगर ना येऊ इथंपर्यंत लिहिणं कंपल्सरी आहे. ईच अँड एव्हरी एक्झाम्पलमध्ये तुम्ही हे लिहा. 3y² + ky + 12 इज इक्वल्स टू 0. कम्पेअरिंग अँड इक्वेटिंग विथ ay² + by + c is equals to 0. y is the variable, so I have changed here. So a is equals to 3, b is equals to k and c is equals to 12. So here roots are real and equal given आहे. त्यांनी दिलेले की roots are real and equal. It means that the value of the discriminant is 0. आत्ताच सांगितलं डेल्टाची व्हॅल्यू काय असते रिअल आणि इक्वल असेल तर 0. म्हणजेच डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल्स टू 0. b² - 4ac ची व्हॅल्यू 0. इथं मी 0 टाकलेलं आहे. तुम्ही हे इथं लिहू शकता, इथं 0 लिहून पण कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. ओके, 0 इज इक्वल्स टू b² मीन्स बघा बीची व्हॅल्यू काय आहे k² -4 फ्रॉम दी फॉर्म्युला. एची व्हॅल्यू आहे 3
आणि सीची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 12. सो just simplify it. 0 is equals to k square minus 4 3 जा 12 and 12 into 12 square 144. ओके, जस्ट रिअरेंज द टर्म्स. LHS RHS ला लिहिले आणि RHS LHS ला लिहिलेले आहे. लेफ्ट साईडला घेतले सगळे व्हेरिएबल्स, म्हणजे कॅल्क्युलेशनच्या टर्म्स आहेत ते लेफ्ट साईडला मी ट्रान्सफर केले आहेत. के स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल्स टू 0. मायनस 144 पलीकडे गेले, डेफिनेटली पॉझिटिव्ह होणार आहे. आणि बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स वी गेट, मी इथं मुद्दाम ते लाईन लिहिलेली नाही, तुम्ही लिहू शकता. के स्क्वेअर इज इक्वल्स टू 144 बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड. के इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 12, म्हणजेच केच्या दोन व्हॅल्यू आल्या, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. हिअर राईट डाऊन द आन्सर लाईन. द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ के इज 12 ऑर मायनस 12. केच्या दोन व्हॅल्यू आहेत, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. आय होप या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही डाऊट नाही. काय करायचं आहे या एक्झाम्पल्समध्ये, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 घ्यायची, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 घ्यायचा आणि कॅल्क्युलेशन करत जावा. यू विल गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ के. जस्ट सिम्प्लिफाईड. नाव वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द सेकंड एक्झाम्पल. या एक्झाम्पलला स्टार करा कारण हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. सियर kx मायनस kx इनसाइड द ब्रॅकेट x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल्स टू 0. जस्ट या kxने इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्या. kx इंटू x मीन्स kx स्क्वेअर. kx इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 2kx प्लस 6 ॲज इट इज. नाव कम्पेअर अँड इक्वेट. हे तुम्हाला येते डायरेक्टली इथे बघा. a इज इक्वल्स टू k, b इज इक्वल्स टू मायनस 2k अँड c इज इक्वल्स टू 6. a b cच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. हिअर रूट्स आर रिअल अँड इक्वल. इट मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट इज 0. इट मीन्स दॅट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0. डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल्स टू मायनस b स्क्वेअर मायनस 4ac. देअरफॉर 0 इज इक्वल्स टू b ची व्हॅल्यू मायनस 2k. इथं बघा b ची व्हॅल्यू मायनस 2k आहे. मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर 4 फ्रॉम द फॉर्म्युला. निगेटिव्ह साईन इज फ्रॉम द फॉर्म्युला. ची व्हॅल्यू होती k आणि c ची व्हॅल्यू होती तुमची 6. मी इथं मुद्दा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे बघा. मायनस 2 स्क्वेअर 4k स्क्वेअर, केचा स्क्वेअर मायनस 4 इंटू के 4k 6 ॲज इट इज लिहिले. लेफ्ट साईड LHSला लिहा, लेफ्ट साईड RHSला लिहा आणि RHS जी आहे ती LHSला लिहा. जस्ट इंटरचेंज द साईड्स. नाव सी हिअर 4k स्क्वेअर मायनस 4k इंटू 6 इज इक्वल्स टू 0. सो टेक द 4k कॉमन. इथं पण 4k आहे, इथं पण 4k आहे. 4k गेट्स कॉमन. 4k मधून एकच k राहतो इथं. सो हिअर इज रिमाइंडर इज k. 4k बाहेर गेले, रिमाइंडर इज 6. 4k इनसाइड द ब्रॅकेट k मायनस 6 इज इक्वल्स टू 0. बघा दोन गोष्टींचा गुणाकार कधी 0 येतो, एक तर पहिली पूर्ण टर्म 0 असेल किंवा दुसरी पूर्ण टर्म 0 असेल. फॅक्टरायझेशन प्रमाणे सॉल्व करायचे. फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू 0 और सेकंड टर्म इज इक्वल्स टू 0. 4k इज अवर फर्स्ट टर्म. 4k इज इक्वल्स टू 0 और k minus 6 is equals to 0. Multiply 4 becomes divide. So 4k is equals to 0. So k is equals to 0 upon 4 आणि न्यूमरेटरला 0 असेल आणि डिनॉमिनेटरला जगातला कोणताही नंबर असेल तर युअर आन्सर इज ऑलवेज 0. सो फर्स्ट व्हॅल्यू ऑफ k इज 0 आणि इथं बघा k minus 6 इज इक्वल्स टू 0 म्हणजेच k इज इक्वल्स टू मायनस 6 पलीकडे जाऊन काय होणार आहे प्लस 6. इथं आपल्याला मगाच्या एक्झाम्पलसारख्या केच्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. पहिली व्हॅल्यू आहे 0 आणि दुसरी व्हॅल्यू आहे 6. पण मी इथं तुम्हाला स्टार करायला लावला म्हणजे इथं काहीतरी वेगळं आहे. नीट बघा. केच्या व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू आपली आलेली आहे 0 आणि दुसरी व्हॅल्यू आलेली आहे 6 आणि स्टँडर्ड इक्वेशनच्या कंपॅरिझनचा जर विचार केला इथं नीट लक्ष द्या तर के तुम्हाला एच्या जागी दिसतोय. बरोबर आहे. कम्पेअर आणि इक्वेट केलं तर एची व्हॅल्यू काय आहे के आणि मग डेफिनेशनमध्ये आपण शिकलो होतो की ABC आर दी रिअल नंबर अँड A इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे A बरोबर 0 घेऊन चालणार नाही. म्हणजे केची व्हॅल्यू जी 0 आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी रिजेक्ट करावी लागेल. त्याच्यासाठी रिझल्ट काय लिहायचा बघा. But k is not equals to 0 because in quadratic equation ax square plus bx plus c is equals to 0. A is not equal to 0. By definition, कशावरून? By definition of QE. QE ची डेफिनेशन सांगते की A need not be 0. Therefore k is equals to 6. ही एकच व्हॅल्यू आपण काय करणार आहोत ॲक्सेप्ट आणि k ची जी 0 व्हॅल्यू आली होती ती काय करणार आहोत आपण रिजेक्ट. जर A ची व्हॅल्यू k नसते तर आपण दोन्हीही व्हॅल्यू घेतल्या असत्या मागाच्या एक्झाम्पलसारखं.
कारण आधीच्या एक्झाम्पलमध्ये मात्र असं नव्हतं की केच्या व्हॅल्यू दोन्हीच्या दोन्ही सिलेक्ट केल्या होत्या. इथं प्रॉब्लेम हा होता की आपला जो केची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, या ठिकाणी 0 येते आणि के हा एच्या जागी आहे, म्हणजे ए हा त्याचा व्हेरिएबल आहे. ओके, नाव वी आर गोइंग टू सॉल्व 5th एक्झाम्पल. 7th नंतर डायरेक्ट 5th घेतो आपण. 7 डायरेक्टली घेतलं होतं बघा. नाव सी हिअर, सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल and the product of is double their product. Find k if equation is, इक्वेशन दिलेलं आहे आणि फाइंड के सांगितलेलं आहे. मगाच्या सारखं लक्षात ठेवा, दिलेलं इक्वेशन लिहिणे, कंपेअर करणे आणि एबीसीचे व्हॅल्यू काढणे हे एवढं लक्षातच ठेवा. त्यामुळे मी हे रिपीट करत नाही. इथं केची व्हॅल्यू सीची व्हॅल्यू k+3 आहे, नीट लक्षात घ्या. ओके, कंपेअर इक्वेट करा, ए बी सी मिळवा. लेट अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ दी क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युल्यामधला, स्टँडर्ड फॉर्म्युल्यामधला मी नोटमध्ये तुम्हाला दिला होता, -b/a. बीची व्हॅल्यू काय आहे बघा, -4k मायनस फॉर्म्युल्यामधला इथला, आणि बीची व्हॅल्यू -4k ब्रॅकेटमध्ये टाकले, एची व्हॅल्यू आहे 1, -b/a. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस 4k डिवायडेड बाय 1 नाही लिहिला तरी चालेल. दिस वन इज द अवर व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. इट मीन्स दॅट सम ऑफ दी रूट्स. ओके, नाव अल्फा इंटू बीटा काय येणार फॉर्म्युलानुसार, मग c/a म्हणजेच k+3. सीची व्हॅल्यू k+3 आहे, डिवायडेड बाय 1 म्हणजेच k+3, कॉल्ड इक्वेशन नंबर 2. डिवायडेड बाय 1 नाही लिहिला तरी चालतोय. नेक्स्ट हिअर, सम ऑफ दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. ही दिलेली कंडिशन आपण लिहिली आहे. इथं क्वेश्चनमध्ये सुरुवातीला ती कंडिशन दिलेली होती, कंडिशन लिहिली, कंपेअर केलं बघा. पुन्हा एकदा सांगते, कंपेअर केले, इक्वेट केले, एबीसीच्या व्हॅल्यू काढल्या, सम ऑफ दी रूट्स, प्रोडक्ट ऑफ दी रूट्स काढून ठेवलेले आहेत, कंडिशन लिहिली. सम ऑफ दी रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज डबल दी प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटाच्या ते डबल आहे, म्हणजेच दिलेली कंडिशन लिहिलेली आहे बघा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 2 इंटू अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथं बघा काय आली होती, 4k इज इक्वल टू 2 इंटू प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा, k+3 ची डबल, युजिंग इक्वेशन 1 and 2 सबस्टिट्यूशन इथून बघा केलेले आहे. मग 4k ॲज इट इज, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2 इंटू k 2k, 2 इंटू 3 6. सो जस्ट ट्रान्सफर हिअर 2k. So 4k minus 2k is equals to 6. 4 minus 2, 2. So it becomes 2k is equals to 6. Multiply 2 पलीकडे जाऊन डिवाइड होणार आहे, 2 1 जा, 2 3 जा, म्हणजे k ची व्हॅल्यू तुमची काय मिळालेली आहे या एक्झाम्पलमध्ये 3. आय होप ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. हे जे कॅल्क्युलेशन आहे ते सिम्पल आहे, त्यामुळे मी रिपीट करत नाही. नाव सी एक्झाम्पल नंबर 6. अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ y² - 2y -7 इज इक्वल्स टू 0. फाइंड, हे तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. सेम आत्ताच्या सारखं सॉल्व करायचं, एक्झाम्पल लिहिणे, कंपेअर करणे, इक्वेट करणे आणि एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणे. इथंपर्यंत तर तुम्हाला येते असं मला वाटतं. ओके, तुम्ही ठरवा तुम्हाला येते की नाही. ए इज इक्वल्स टू 1, बी इज इक्वल्स टू -2, सी इज इक्वल्स टू -7. कंपेअर इक्वेट केले, वाय इज दी व्हेरिएबल. लेट अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर अल्फा प्लस बीटा -b/a म्हणजेच मायनस इंटू -2. इथं मायनस आहे, -2 -2 डिवायडेड बाय 1 लिहायची गरज नाही. तर मायनस मायनस काय होणार आहे, पॉझिटिव्ह 2 उत्तर आलेलं आहे. कॉल्ड इक्वेशन फर्स्ट. सम ऑफ द रूट्स आली तुमची 2. अल्फा इंटू बीटा c/a म्हणजेच -7/1 म्हणजेच -7. कॉल्ड इक्वेशन नंबर 2. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 2 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आलेली आहे तुमची -7. ओके, नाव सी हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सी हिअर नाव वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ओके, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. डेफिनेटली ही आयडेंटिटी तुम्हाला समजणार नाही आहे, मी तर तुम्हाला डेरिव्हेशन शिकवते. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे एक्सपान्शन आपण 7 पासून शिकत आलेलो आहोत बघा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, उत्तर काय आहे आपलं, a² + 2ab + b². काय करायचं बघा आपल्याला, हे प्लस 2ab टर्म इकडे ट्रान्सफर केली तर प्लसचं काय होणार आहे बघा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इकडे येऊन काय होणार आहे, -2ab इज इक्वल्स टू a² + b². आता याच एक्झाम्पलमध्ये काय करायचं, एच्या जागी व्हॅल्यू काय टाकायची, अल्फा, आणि बीच्या जागी व्हॅल्यू काय टाकायची तुमची
बीटा. ओके, यू विल गेट दिस इक्वेशन. बघा सेम तेच आहे, फक्त ही लेफ्ट साईड राईट साईडला लिहिलेली आहे आणि राईट साईड लेफ्ट साईडला लिहिलेली आहे, म्हणजे तुमची 7th मधलीच आयडेंटिटी आहे. बघ फक्त दिस वन इज द कन्वर्टेड आयडेंटिटी. ओके, हे आणखी एक आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची, पण ती ज्या वेळेला लागेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. आता एक्झाम्पलपुरती एवढी समजून घ्या. काय केलं बघा, एक्सपान्शनमधले +2ab फक्त काय केलेत आपण लेफ्ट साईडला ट्रान्सफर केलेले आहेत. यू विल गेट दिस वन. आणि याच आपल्या बेसिक आयडेंटिटीमध्ये एची व्हॅल्यू अल्फा आणि बीची व्हॅल्यू बीटा टाकलेली आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा. हीच टर्म इथं लिहिलेली आहे आणि ही टर्म लेफ्ट साईडला लिहिलेली आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली होती आपली 2 -2 इंटू अल्फा बीटा म्हणजेच -7. अल्फा बीटाची व्हॅल्यू आली होती -7. फक्त व्हॅल्यू टाकलेत. 2 स्क्वेअर म्हणजेच 4 मायनस प्लस 2 7 जा 14 आणि 4 + 14 इज नथिंग बट 18. पहिला आन्सर तुम्हाला इथं मिळालेला आहे. ही आयडेंटिटी व्यवस्थित लक्षात ठेवा. डेरिवेशन इथं दिलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल यू कॅन टेक द स्क्रीनशॉट अँड राईट द डेरिवेशन ऑल्सो. ओके, सेम इथं बघा एक अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याच्यावरून डिराईव्ह करतोय. बघा हे कसं लिहितो आपण, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. नाव टेक ए बी कॉमन हिअर, सो इट बिकम्स a क्यूब प्लस 3ab 3ab गेट्स कॉमन. इथं स्क्वेअरमधून एक ए गेला, ए राहिला आणि इथं स्क्वेअरमधून एक बी गेला प्लस बी. एवढीच टर्म राहिलेली आहे प्लस बी क्यूब. आता बघा आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब पाहिजे, म्हणजेच ही टर्म एक्स्ट्रा होती ती इकडे ट्रान्सफर करा. हे प्लस इकडे जाऊन काय होणार आहे मायनस, म्हणजे डेफिनेटली ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब -3ab इनसाइड दी ब्रॅकेट ए प्लस बी इज इक्वल्स टू ए क्यूब प्लस बी क्यूब. ही टर्म आपल्याला मिळते. आणि इथं पण सेम वरच्यासारखं एच्या जागी काय टाकायचं आहे तुम्हाला अल्फा आणि बीच्या जागी काय सबस्टिट्यूशन करायचे आहे तुम्हाला बीटा. यू हॅव टू सबस्टिट्यूट ए ॲज अल्फा अँड बी ॲज बीटा. सो यू विल गेट दिस वन डेरिवेशन. सो ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजेच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू a plus b bracket cube means alpha plus beta bracket cube minus 3ab inside the bracket a plus b. It means that 3 alpha inside the bracket alpha plus beta. So just substitute the values. A plus b ची व्हॅल्यू होती 2 minus 3 into alpha into beta ची व्हॅल्यू होती -7 plus alpha into beta plus alpha plus beta ची व्हॅल्यू होती 2. समची व्हॅल्यू, प्रोडक्टची व्हॅल्यू आणि पुन्हा एकदा समची व्हॅल्यू 2 क्यूब. आन्सर येणार आहे डेफिनेटली 8 मायनस मायनस प्लस 7 3 जा 21 आणि 21 2 जा 42. 8 + 42 इज नथिंग बट 50. या पद्धतीनं आपला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.5 हा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे अल्फा आणि बीटाचे काही एक्झाम्पल जे आहेत मी तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल या व्हिडिओच्या शेवटी देत आहे. यू कॅन टेक दिस स्क्रीनशॉट अँड you can solve. If you have any doubt then watch video again and again and try to solve the examples. Thank you.